मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आजपर्यंत आपण फक्त झोपड्याच बघितल्या आणि झोपड्यातच आपलं स्ट्रगल बघितलं. आणि जी मोठी लोक असतात, जी पैसेवाली लोक असतात, ती कशी आयुष्य आरामात राहतात हे आपल्याला आत्तापर्यंत तरी बघायला नाही भेटलं. आज आपल्याला चान्स भेटला की ते आतमधून कशी राहतात किंवा त्यांच्याकडे पैसा कसा येतो आणि पैसेवाल्यांकडेच पैसा जातो आणि ते कसे राहतात ते आपण तुम्हाला आज दाखवू. बघा, तुम्हाला पण बघायला आवडेल आणि अशी जिंदगी कुणाला जगायला नाही आवडेल, सगळ्यांना आवडणार. तर स्ट्रगल करा, स्वतःच्या मेहनतीवर काहीतरी करा, पुढे जायला भेटेल. आपल्याला पण कधी आयुष्यात असे स्वप्न बघा की आपण पण ह्या अशा आयुष्यामध्ये जगूया. त्याला तुम्हाला दाखवतो. आतमध्ये आलोय आता. हा कॅरम आहे वाटतं इथं. हा भिंतीमध्ये दरवाजा बंद आहे, पण घोड्यांची जरा भांडणं झाली तिथं वाटतं. इथं आतमध्ये काय आहे? आपण आतमध्ये का बाहेर आहे हेच समजत नाही. गार्डन आहे वाटतं बाजूनी. हा पंखा आहे. सोफा बघा, हे सोफ्यावर बसलं तर अख्खं गाव विसरायला लावल. चार झाडं पण आहेत. इथे एक आरसा आहे. हे जुन्यातले पेटे आहेत वाटतं दागिने ठेवायला. आणि इकडं काय बघू, इकडं तर बाथरूम आहे. इकडं आतमध्ये झोपायची खोली आहे. अरे बापरे, किती मऊ खानदानी पलंग आहे बघा तो. इकडं गार्डन आहे. अरे वा वा वा. घरातून वरती जायला पायऱ्या आहेत. आतापर्यंत आपण घरातून फक्त माळ्यावर चढलोय. आता बघू वरती काय आहे इकडं. इथं पण बसायला सोपे ठेवलेत. आणि इकडं काय डाव्या बाजूला पाणी दिसते. अरे बापरे, आपण बाहेरचा स्विमिंग पूल बघितला, आता आतमध्येच आहे. इथं आपल्याकडे गावाकडे पाण्याची टाकी भेटत नाही आणि इथं तर घरातच पोहायला आहे. इथून नजारा तर बघा. हा नजारा फिरायला आपण तर रोज बघतच असतो. इथल्या मोठ्या लोकांना तर काहीच कुठं जायची गरज नाही. इथे यायचं, आंघोळ करायचं आणि समोर हा नजारा बघायचा. आणि इथं बदक पण आहे. चला जाऊ परत आतमध्ये. इकडे बघू काय आहे ते. इथे एक बसायची खुर्ची, हा पायाला पण त्रास नाही होणार. आणि हा इथे एक बेड आहे. मग गादी मस्त. इकडे आतमध्ये बाथरूम वाटतं. आपलं अर्ध घर बसायचं यात. मोठे लोक कसं जगतात हे बघूनच डोळे दिपले रे बाबा.